हार्दिक स्वागत आहे आपल्या सर्वांचं जे इथे उल्हासनगर सिंधी सेल व उल्हासनगर शिवसेना शहर शाखा आयोजित सार्वजनिक दहीहंडी उत्सव 2023 साठी उपस्थित आहे। एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्वांसाठी। एवढा बरसलेला पाऊस असून सुद्धा त्याच उत्साहाने आपण सगळे दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी इथे आयोजित झालेले आहोत। आणि इतकंच नव्हे तर आपले महेंद्र मुलचंदानी साहेब आणि आपले सिंधी सेलचे मार्गदर्शक राजेंद्र सिंग बुल्लर व आपले शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब व त्यांच्या सोबतच एकनाथ शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी प्रथमच आपण गोल मैदानात इथे आपण दहीहंडी 2023 आयोजन केलेला आहे, ज्यामध्ये आपण तोच जल्लोष तोच उत्साह आणि तीच मजा अनुभवणार आहोत। कोणताही कार्यक्रम सुरू होण्याआधी आपण आपल्या गणपती बाप्पाला नमन करतो। तर एक इतकी खूप सारी गर्दी जमलेली आहे, एकदा एका जल्लोषाने गणपती बाप्पा। चला तर आपण आपल्या गणपती स्तोत्रासाठी सुरुवात करूया आणि मक्खन म्युझिकल पार्टी मक्खन म्युझिकल ग्रुप तर्फे आपल्याकडे टीना मॅम, शिशिर सर आणि राजू सर इथे उपस्थित आहे। आपलं सर्वांचं सर स्वागत आणि आभार। आपण एका शब्दावरती इथे आला त्याबद्दल आणि आपल्या सर्वांचे सुद्धा आभार की इतक्या बरसलेल्या पावसात सकाळपासून खूप पाऊस बरसत आहे, पण तरीही तोच जल्लोष आणि तीच गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे। मी बघू शकते पुढे त्या रांगेपर्यंत लोक शेड खाली का होईना पण थांबून इथे कार्यक्रम बघण्यासाठी आणि तो जल्लोष अनुभवण्यासाठी आलेले आहेत। तर आपल्या सर्वांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। उल्हासनगर शिवसेना सिंधी सेल व उल्हासनगर शिवसेना शाखा आयोजित सार्वजनिक दहीहंडी उत्सव 2023 साठी तुम्हाला सर्वांना मी हार्दिक स्वागत। आपले संवेदनशील महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व सोबतच आपले लाडके उल्हासनगरच्या वरती जास्तीत जास्त प्रेम असणारे आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार या वर्षी पहिल्यांदाच उल्हासनगर गोल मैदानात आपण इथे दहीहंडीचं आयोजन केलं आहे, जिथे पारितोषिक चषक व रोख रक्कम 1,11,101 रुपयाचं बक्षिसाची घोषणा केली आहे। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यासाठी। आपले आयोजक श्री महेंद्र मुलचंदानी साहेब व आपले श्री राजेंद्र सिंग बुल्लर महाराज साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्या संघटनेनुसार आपण इथे हा दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा होऊन जाऊ द्या आणि सोबतच आपले आलेले सर्व मान्यवर व गोविंदा पथक, आपली शिवनेरी गोविंदा पथक व जय कटकेश्वर गोविंदा पथकांसाठी एकदा स्वागताची जोरजोरात गडगडाटीची टाळ्या वाजले पाहिजे। परत एकदा तुम्हाला सूचना देऊ इच्छिते, आपल्या एक्क्यांची काळजी घ्यावी, काही दुखापत होणार नाही, काही अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी। आणि परत एकदा आपले सालेकर साहेब जे आपले इथे ब्लॉक प्रमुख आहेत त्यांच्याकडे तुम्ही तुमच्या नावाचं आणि तुमच्या गटाची तुम्ही तिथे नोंदणी करून स्वतः तुम्ही किती थरांचा इथे तुम्ही हंडी फोडण्यासाठी किती थर लावणार आहात याची एकदा त्यांना एक सूचना द्यावी। आणि आपले बाळगोपाळ आणि बाळगोपिकांनी इथे एक छोटासा ऍक्ट रचवला आहे, एक छोटंसं नाट्य तुमच्यासाठी रचवलेलं आहे। तर त्या बाळगोपाळ आणि गोपिकांचं आपण एकदा टाळ्यांनी जरा स्वागत करायचं का? आणि परत एकदा मी आपल्याला सूचना देऊ इच्छिते की आपले जे शाखा प्रमुख आहेत विनोद सालेकर त्यांच्याकडे तुम्ही आपल्या पथकाची नोंदणी करावी आणि सोबतच तुम्ही किती थरांचा इथे थर लावणार आहात त्याची सूचना द्यावी। परत एकदा शिवनेरी गोविंदा पथक व जय काटेश्वर गोविंदा पथकाचे हार्दिक स्वागत। शिवसेना सिंधी सेल तर्फे आयोजित दहीहंडी 2023 शिवसेना सिंधी सेल के तरफ से आयोजित 2023 के तरफ हमने इस साल हमारे लाडले महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहब और हमारे लाडले जिनका खासकर उल्लासनगर पे ज्यादातर प्रेम होने के कारण हमारे लाडले कार्यकर्ता हमारे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहब इनके सूचना की तरफ हमने इस साल हमारे गोल मैदान में उल्लासनगर में दहीहंडी का आयोजन किया है। सो सारे कृष्ण भक्त
सारे गोविंदा पथकों का और सारे गोविंदा भक्तों का हार्दिक हार्दिक स्वागत। हमारे लाडले बुल्लर साहब, बुल्लर महाराज और हमारे महेंद्र मूलचंदानी जी, इनके संयोजन में हमने ये दहीहंडी का आयोजन किया है, जिसमें हमने चषक पारितोषिक और साथ ही साथ रोक रकम 1,11,111 रुपए का रोक बख्शीश रखा है। तो उसके लिए एक बार जोरदार तालियां हो जाए। और साथ ही साथ इस हमारे दहीहंडी कार्यक्रम में चार चांद लगाने के लिए जो हमारे बाल गोपाल और बाल गोपिकाएं आई थी, उनके लिए हमने पारितोषिक के साथ साथ हमने उन्हें पार्टिसिपेशन सर्टिफिकेट्स और उनके बेस्ट परफॉर्मेंसेस को बढ़ावा देने के लिए हमने यहाँ पे प्राइजेस अनाउंस किया। तो मैं बेस्ट डांस परफॉर्मेंस के लिए बुलाना चाहूंगी तन्मय हसानी को, जिनके लिए एक बार जोरदार तालियां हो जाए। तालियां बजती रहनी चाहिए, कॉन्ग्रेचुलेशंस ऐसा धीमा नहीं जाना चाहिए, जोरदार तालियां बजती रहनी चाहिए बच्चों के लिए। मैं अगला पारितोषिक लेने बुलाना चाहूंगी साटी बेहरा को। अगला पारितोषिक देने मैं बुलाना चाहूंगी सिमरन तलरेजा को। एंड सिमरन को पारितोषिक देने के लिए मैं रेड्डी साहब को भी आगे बुलाना चाहूंगी। तालियां बजती रहनी चाहिए, आपके ही बच्चे हैं। अगला पारितोषिक स्वीकार में मैं बुलाना चाहूंगी दृष्टि पाटिल को। एक बार दृष्टि साथ ही जोरदार तालियां हो जाओ मित्रों को। विक्की भुल्लर साहब को यहाँ पे तालियां बजती रहनी चाहिए, तालियों की कमी नहीं होनी चाहिए यहाँ पे। जी हमारे सबके लाडले जिन्हें हमारे विक्की भुल्लर जी आए हैं, एक बार जोरदार तालियों से उनका भी स्वागत किया जाए। अगला पारितोषिक स्वीकारने बुलाना चाहूंगी सिंचल पावस्कर को। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सिंचलसाठी। एंड ये पूरा का पूरा नाट्य, ये इतना प्यारा परफॉर्मेंस जिनके वजह से यहाँ पे हो पाया, हमारे पूरे झूलेलाल ट्रस्ट को हम पारितोषिक देना चाहेंगे। एक बार जोरदार तालियां संध्या मैम एंड लवीना मैम के लिए। एक बार जोरदार तालियां हो जाइए। सर्व गोविंदा पथकांसाठी एक सूचना आहे की तुमचा एक्का 14 वर्षाचा वरील असावा। 14 वर्षाचा खालचा मुलगा एक्का बनू शकत नाही, वरती चढवू नये। कोणताही अपघात आपण टाळणार आहोत तिथे, तर तुमचा एक्का 14 वर्षाचा वरील असावा याची तुम्ही काळजी घ्यावी, हेच निवेदन पूर्ण संघटनेतर्फे। सर्व गोविंदा पथकांना निवेदन आहे की कोणताही अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी। आपला एक्का आणि कोणताही अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी। तर सर्व गोविंदा पथकांना इथे निवेदन आहे, सर्वांनी जल्लोषात उत्साहात नाचावं, पण एकामेकाच्या अंगावर पडू नये आणि कोणताही अपघात होऊ नये याची फक्त काळजी घ्यावी।